नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 या पुस्तकातील अत्यंत महत्वाचा ठरणारा अंकगणिती स्टडी म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन या पाठाची रिव्हिजन एकाच व्हिडिओमध्ये मी करणार आहे. हे लेक्चर पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणातील सूत्र, नेमके त्यातला संबंध काय, ते कसे वापरायला पाहिजेत, अचूक पद्धत कोणती असं समजेल अशा सोप्या भाषेमध्ये या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती या प्रकरणाची देणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. तर सुरू करूया एकाच व्हिडिओमध्ये अंकगणिती श्रेणीची रिव्हिजन. तर पहा, अंकगणिती श्रेणी म्हणजे काय अगोदर हे आपण जाणून घेऊया. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक हा स्थिर असतो, समान असतो आणि सारखा असतो. म्हणजेच त्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला समजून येईल. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो की बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान 1 मार्काला किंवा जास्तीत जास्त 2 मार्काला विचारला जातो. तर पहा, त्यासाठी एक उदाहरण आहे. 3, 7, 11, 15 ही अंकगणिती श्रेणी आहे का, असेल तर सहकारण द्या. सहकारण म्हणजे कारण तुम्हाला द्यायचे. मग त्या अगोदर तुम्हाला दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना क्रमांक द्यायचे. पहिल्या पदाला T1 म्हणजेच A 3, त्यानंतर दुसऱ्या पदाला T2 7, तिसऱ्या पदाला T3 11 आणि चौथ्या पदाला T4 15 असे या ठिकाणी क्रमांक द्या. त्यानंतर आता आपल्याला फरक काढायचा. फरक खूप महत्वाचा, जो की डिफरन्स आपण डी ने दाखवतो. कोणत्याही दोन क्रमागत पदांमधला फरक स्थिर पाहिजे. म्हणजे बघा, आता T2 मधून T1 पुढच्या पदातून मागचं पद या ठिकाणी क्रमागत वजा करायला विसरायचं नाही. म्हणजेच T2 मधून तुम्हाला T1 वजा करायचे, म्हणजे 7 मधून 3 वजा केले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा साधारण फरक 4 आला. अजून एखादं आपण सूत्र वापरून बघायचं. आता पहा, दुसरं डी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे, आपण काय करणार, डी बरोबर T3 वजा T2 है ना. आता तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. मग तिसरं पद काय आपल्याकडे या ठिकाणी 11 आहे. त्यातून दुसरं पद काय 7 वजा करा. 11तून 7 गेले, या ठिकाणी 4 राहतात. म्हणजेच कोणत्याही दोन क्रमागत पदांची आपण जर वजाबाकी केली तर तो फरक सारखा येतो, समान येतो. म्हणजेच डी ची किंमत या ठिकाणी 4 येते. म्हणून या ठिकाणी तुम्हाला असं लिहायचं आहे की दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे, समान आहे. कुठलंही वाक्य तुम्ही लिहू शकता, स्थिर आहे. म्हणून दिलेली श्रेणी किंवा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. एवढं जर विद्यार्थी मित्रांनो लिहिलं तुम्ही तर तुम्हाला 1 पैकी 1 किंवा 2 पैकी 2 मार्क फिक्स पडतात. कारण आपण प्रश्न काय विचारला होता की अंकगणिती श्रेणी आहे का. मग अंकगणिती श्रेणी असण्यासाठी तुम्हाला 2 फरक काढावे लागले, T2 वजा T1 आणि T3 वजा T2. ते फरक काढल्यानंतर तुम्हाला कारण द्यावं लागेल. दोन क्रमागत पदांमधील फरक सारखा आला, स्थिर आहे, समान आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अंकगणिती श्रेणी म्हणजे काय यावरील उदाहरण कसं येतं हे पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे समजल्यानंतर, त्याचं उदाहरण पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत की A आणि D या किमती दिल्यानंतर, म्हणजे पहिलं पद आणि दोन्ही क्रमागत पदांमधील फरक हा दिल्यानंतर तुम्हाला ती अंकगणिती श्रेणी कशी तयार करता येते. तर त्यासाठी हे उदाहरण पहा. आता A ची किंमत या ठिकाणी वजा 19 आणि D ची किंमत वजा 4 दिली आहे. त्यावरून ती अंकगणिती श्रेणी पहा कशी तयार करायची. तर सुरुवातीला तुम्हाला जी पहिली किंमत दिलेली आहे A ची, त्यालाच आपण पहिलं पद T1 असं म्हणतो. म्हणजे T1 बरोबर A बरोबर ऋण 19 पहिले पद तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळालं. आता दुसरं पद कसं शोधायचं पहा, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला दुसरं पद शोधायचं असतं तेव्हा पहिल्या पदामध्ये फक्त हा D मिळवायचा, बस तुम्हाला दुसरं पद भेटणार आहे. म्हणजे आलेल्या उत्तरात फक्त D मिळवत जायचं. तर आता T2 ची किंमत काढायची, म्हणजे T1 जी आहे ती पहिली किंमत जी आपली आलेली आहे ती, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त D मिळवायचं आहे. मग आता पहा, T1 ची किंमत किती आहे, ऋण 19 अधिक D ची किंमत या ठिकाणी ऋण 4 आहे. आता दोन चिन्ह ऋण ऋण असेल तर तुम्हाला माहिती आहे समान चिन्हांची बेरीज होते आणि तेच चिन्ह उत्तराला येतं. म्हणजे 19 आणि 4 ची बेरीज जर केली तर ऋण 19 आणि ऋण 4 ची बेरीज ऋण 23 येणार आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं पद विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भेटलं, T2 वजा 23. चला आता त्यावरून तिसरं पद काढूया, T3 काढायचंय. मग तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या पदामध्ये फक्त D मिळवा, म्हणजे T2 अधिक D. मग दुसरं पद आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे वजा 23. त्यामध्ये आता D ची किंमत ऋण आहे, त्यामुळे मी कंस करतोय, ऋण 4 आहे. फरक 4 आहे ना दोन क्रमांक पदांमधला, तोच मिळवत राहायचा. आता ऋण ऋण चिन्हांची बेरीज ऋणच संख्या या चिन्हामध्ये तुम्हाला लिहायची ही संख्या ऋण 23 आणि ऋण 4 ची बेरीज ऋण 27 येणार आहे. म्हणजे तिसरं पद या ठिकाणी ऋण 27 आलं. असं तुम्ही 3-4 पदापर्यंत काढायचं. आपण 4 पदांपर्यंत काढूया. आता मला चौथं पद काढायचं. मग आलेल्या मागच्या
T3 मध्ये तुम्हाला डी मिळवायचा आहे. मग T3 किती आले पाठीमागचं ऋण 27, त्यामध्ये डी ची किंमत मिळवा. ती किंमत या ठिकाणी असणार आहे ऋण 4. ऋण 27 आणि ऋण 4 यांची बेरीज जर केली तर ती ऋण 31 येणार आहे. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला अंकगणिती सडी तयार झाली. तर ती अंकगणिती सडी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. पहा पहिली संख्या कोणती आली आपली ऋण 19, कॉमा दुसरी संख्या T2 आलेली आहे ऋण 23, कॉमा तिसरी संख्या आलेली आहे ऋण 27, कॉमा चौथी संख्या आलेली आहे ऋण 31, कॉमा टिंब. याप्रमाणे ती अंकगणिती सडी आपल्याला तयार करता येते. तर मित्रांनो अंकगणिती सडी तयार केल्यानंतर आता आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा पॉईंट TN म्हणजे TN चं सूत्र काय, कसं तयार करायचं आणि त्यावरील आधारित उदाहरण कसं सोडवायचं. तर पहा TN चं सूत्र म्हणजे काय, TN म्हणजे शेवटचं पद हे आपल्याला माहिती आहे. मग TN चं सूत्र या ठिकाणी आहे पहा TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 कंस बंद गुणिले D. म्हणजेच पहा जर तुम्हाला शेवट पद काढायचं असेल एखाद्या क्रमिकेचं तर पहिल्या पदामध्ये एकूण पदांच्या मधून तुम्हाला 1 वजा करून त्याला साधारण फरकाने गुणावं लागतं. म्हणजेच TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D या सूत्राचा वापर आता या गणितात कसा करायचा. तर सुरुवातीला 7, 13, 19, 25 याप्रमाणे अंकगणिती सडीचं तुम्हाला 19व पद शोधायचंय. मग त्यासाठी अगोदर दिलेल्या क्रमिकेच्या पदांना क्रमांक द्यायला विसरायचा नाही. पहा म्हणजेच T1 बरोबर A सवय लावायची, पहिल्या पदाला A आणि T1 दोन्ही म्हणायचंय तुम्हाला. T1 बरोबर A बरोबर 7, त्यानंतर T2 बरोबर 13, T3 बरोबर 19 आणि T4 बरोबर 25 याप्रमाणे क्रमांक द्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे T2 वजा T1 यामधून आपल्याला साधारण फरक काढायचा आहे. बघा दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा किंवा तिसऱ्यातून दुसरं करा किंवा चौथ्यातून तिसरं करा, क्रमागत पदांमधला फरक काढायचा तुम्हाला लक्षात ठेवा. आता T2 वजा T1 म्हणजे काय, 13 मधून 7 वजा करा, 13तून 7 गेले या ठिकाणी विद्यार्थी मित्र 6 राहतात. म्हणजेच या अंकगणिती सडीचा सामान्य फरक, साधारण फरक, सामायिक फरक हा 6 आहे. म्हणजे डी ची किंमत 6 भेटली. आता तुम्हाला 19वे पद काढायचंय. मग 19वे पद म्हणजे काय, N बरोबर 19 ठेवायचं. म्हणजे पद तुम्हाला दिले यावरून तुम्हाला T19 TN च्या सूत्रामध्ये काढायचंय. मग आता T19 काढायचंय मग TN चं सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागतं, कारण वे पद असा शब्द आला तर TN चं सूत्र लक्षात ठेवायचं. TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले कंसाचा बाहेर D आणि जे सूत्र लिहिले त्याच्या पुढे असं कारण द्या. व्यवस्थित टापटीपणे पेपर लिहा म्हणजेच तुमचं इम्प्रेशन पडेल एक्झामिनरवर. आता TN मध्ये काय, ज्या ठिकाणी N आहे त्या ठिकाणी N ची किंमत ठेवायची, ज्या ठिकाणी A येते तर पहिली किंमत ठेवायची आणि जो आता आपण फरक काढलाय तो D च्या जागेवर ठेवायचा. म्हणजेच दिलेल्या सूत्रामध्ये किमती आपण भरायला सुरुवात करूया. आता N ची किंमत किती पद काढायचं आपल्याला 19 आहे. म्हणजे T19 बघा यांच्या जागेवर 19 ठेवलं फक्त, बरोबर चिन्हाच्या पुढे A ची किंमत म्हणजे पहिलं पद जे की 7 आहे, अधिक आता N आपल्याला माहिती आहे 19 तीच किंमत येणार, त्यातून 1 वजा करून बाहेर कंसाच्या गुणिले मध्ये आपल्याला जो फरक आलेला आहे दोन क्रमागत पदांमधला तो या ठिकाणी किती आहे 6 आहे. पहा तो लिहिलाय. आता आपल्याला हे सोडवायचं, 7 ला 7 अधिक ला अधिक. आता पहा कंस सोडून घ्या, 19 मधून 1 गेले 18 गुणिले 6. आता इथं बेरीज आणि गुणाकार यामध्ये कंचे भागू बॉडमास मध्ये आपण पाहतो की कंस सोडवल्यानंतर अगोदर गुणाकार करायचा असतो. म्हणजे 18 या ठिकाणी तुम्हाला करायचंय 108 आणि त्यामध्ये 7 मिळवायचे. मग आता 108 आणि 7 यांची बेरीज जर केली तर 115 येते. म्हणजेच 19वे पद जे आहे या अंकगणिती सडीचं ते 115 आहे. म्हणून तुम्ही आता बॉक्स मध्ये खाली द्यायचं. म्हणून दिलेल्या अंकगणिती सडीचे 19वे पद 115 आहे. तर मित्रांनो TN सूत्र आणि त्यावरचं एक उदाहरण पाहिल्यानंतर त्या TN सूत्राचा शाब्दिक उदाहरणामध्ये वापर कसा करायचा हे थोडंसं जिक्रीचं काम असतं. बरेच विद्यार्थी गोंधळून जातात. आता पहा तुमचा गोंधळ कायमचा दूर होईल, फक्त हे उदाहरण शेवटपर्यंत पहा. आता 5 ने भाग जाणारा 3 अंकी नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारतात. मग आता पहा अट काय घातली त्यांनी, त्या 3 अंकी संख्या असल्या पाहिजे आणि त्याला 5 ने भाग गेला पाहिजे. मग आता 3 अंकी संख्या सुरू कुठून होतात बघा, तर पहिली 3 अंकी संख्या पहा 100 पासून सुरू आहे. आता फरक 5 आहे म्हणजे दुसरी संख्या 105, तिसरी 110 असणार. याप्रमाणे सर्व संख्या लिहित बसायच्या नाहीत आपल्याला. आता शेवटची संख्या पहा 3 अंकी 999, कारण 4 अंकी चालू होते ना 1000 पासून. मग आता तुम्हाला अशी संख्या घ्यायची शेवटची बी की आता तिला 5 ने भाग गेला पाहिजे. मग 5 ने भाग जाणार आहे म्हणजे 5 ची कसोटी, ज्या संख्येच्या एक स्थानी एक तर 0 अंक असतो किंवा 5 असतो. मग आता पहा
1000 तर आपण घेऊ शकत नाही, ती 4 अंकी. तिच्या अगोदर 999 पण नाही, 998 नाही, 997 नाही, 996 नाही, 995 घेऊ शकतो पहा. ठीक आहे नाही. म्हणजेच शेवटची संख्या म्हणजे टीएन आपल्याला घ्यावा लागणार आहे, हे समजून घ्या. ती अंकगणिती सडी अशी तयार करायची विद्यार्थी मित्रांनो शाब्दिक उदाहरणामध्ये, ज्यामध्ये पहिलं पद, दुसरं पद आणि शेवटचं पद आलंच पाहिजे आणि तेही त्या अटीमध्ये बसलं पाहिजे. पहा आलं का नाही. 3 अंकी संख्या पहा, 100 ही 3 अंकी संख्या, 995 ही 3 अंकी संख्या, फरक 5 आहे पहा. आहे फरक याप्रमाणे. आता तुम्हाला ही अंकगणिती सडी घेतल्यानंतर कसं लिहा, अंकगणिती सडी आहे. आता ही अंकगणिती सडी आहे हे आपण का म्हणू शकलो, कारण क्रमागत पद मधला फरक 5 आहे, त्यांनी तुम्हाला त्या प्रश्नातच दिलं होतं. चला आता पहिलं काम काय आपलं, आपण बेसिक पासून पाहतोय. T1 बरोबर A बरोबर 100, म्हणजे नावं द्यायचे आपल्याला. T2 बरोबर 105, T3 बरोबर 110 आणि शेवटचं पद Tn ने दाखवतात. nवे पद आपण त्याला असं म्हणतो, ते 995. त्यानंतर आता साधारण फरक, सामायिक फरक D या सूत्राने काढा. D बरोबर T2 वजा T1. मग आता पहा, T2 105 आहे, T1 100 आहे, मग 105 मधून 100 गेले, D बरोबर 5. तुम्ही म्हणाल मग हे अगोदरच माहित होतं तरी का काढायचं, कारण आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये स्टेपला मार्क मिळवायचे, स्टेपला मार्क असतात, म्हणून हे सगळं लिहावं लागणार आहे. आता Tnचं सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचे. Tn बरोबर A अधिक कंसात n वजा 1 गुणिले D. हे सूत्र व्यवस्थित लिहा. सूत्र हे खूप महत्वाचं असतं. सूत्र जर आपण चुकीचं लिहिलं तर आपलं उत्तरही चुकीचं येणार आहे. अचूक सूत्र लिहायला शिका. आता टीएनच्या सूत्रामध्ये टीएन ही पूर्ण किंमत म्हणजे या 5 ने भाग जाणारी शेवटची संख्या कोणती असणार आहे 3 अंकी, ती आहे, ती 995 ती लिहा. बरोबर च्या पुढे ए ची किंमत म्हणजे पहिली संख्या 100 आहे 3 अंकी, आणि एन आपल्याला माहित नाही विद्यार्थी मित्रांनो, इथे लिहा तुम्ही वरती, आपल्याला एन ची किंमत काढायची आहे. म्हणजे एन वजा 1 तसंच राहील गुणिले फरक या ठिकाणी 2 क्रमांकांमधला 5 असणार आहे तो लिहा. आता हे सोडवायचं कसं, तर या ठिकाणी सुद्धा बेसिक या ठिकाणी तुमचं महत्वाचं ठरतं. पक्षांतर कळलं पाहिजे, कंसाला गुणाता आलं पाहिजे. पहा 995 तसंच लिहा, 100 ला 100 तसंच लिहा. आता इथं पहा, हे अधिक n वजा 1 या कंसाला 5 ने गुणायचंय, म्हणजे ह्या द्विपदीला एक पदीने गुणायचंय. आता पहा कसं गुणणार मी, ही धन आणि n संख्या ही धन, म्हणजे 5 आणि n यांचा गुणाकार धन मध्ये येईल 5n. त्यानंतर ही धन आणि ही ऋण, धन ऋणचा गुणाकार ऋण चिन्हात येईल. बघा आधी चिन्ह समजून घ्या, 5 1 5 म्हणजे चिन्ह चुकणार नाही. आता 995 स्टेप वाढवा, 100 आणि 5 या दोन्ही सर्व पदांची सारख्या अंकांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करता येईल. 100 मधून 5 गेले, 95 राहतील, अधिक पुढचे 5 आहे. आता याच्या पुढे पहा, तुम्हाला या 5n मधला n ची किंमत काढायची. मग तुम्हाला पक्षांतराचा नियम माहितीये, अगोदर बेरजेवाल्या संख्येला पलीकडं चिन्हामध्ये बदल करून पक्षांतर काय करता येईल आपल्याला. बघा 5n मधला n ची किंमत काढताना 5n तसंच ठेवलं मी डाव्या बाजूला, आणि 95 ला पलीकडे गेलं. जेव्हा कुठलीही संख्या तिची जागा बदलते, ती बेरजेमध्ये असेल त्याच्या वजाबाकीमध्ये जाते, लक्षात ठेवा. म्हणून ही 95 वजाबाकीमध्ये जाणार, आणि सोपी वजाबाकी 995 मधून 95 गेले, 95 गेले वरचे 900 राहतील ना. मग 5n ची किंमत 900, मग एका n ची किंमत किती, म्हणजे 900 चे 5 समान भाग करतायत. तर पहा 5 1 5, 5 1 5, 4 राहिले, 40 झाले, 5 8 40 आणि 0 0 म्हणजे 180, म्हणजे n ची किंमत 180. तुम्ही असंही करू शकता, 900 चे 5 भाग करताना तुम्ही 2 अंकी संख्येचा विचार करा, किती 95, असा प्रश्न स्वतःला विचारायचा. 18 95, ज्याचे पाडे चांगले पाडे त्याला लगेच चालणार आहे, आणि वरचा 0 द्यायचं. मग आता 180 काय, तर जसा प्रश्न तसं उत्तर तुमचं पाहिजे. तर काय विचारला होता प्रश्न पहा, 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या, 3 अंकी नैसर्गिक संख्या असं म्हणा, 3 अंकी नैसर्गिक संख्या 180 आहे. पहा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपलं जे उत्तर आहे अतिशय व्यवस्थितपणे असं बॉक्स मध्ये लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो टीएनच्या सूत्राचा शाब्दिक उदाहरणामध्ये कसा वापर करायचा, त्यासाठी आणखी एक उदाहरण पहा. असं एक उदाहरण तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतं की 3 11 19 27 याप्रमाणे या अंकगणिती सडीचे कितवे पद 547 येईल. पहा आता प्रश्न कसा विचारलाय, तर तुम्हाला दिलेली अंकगणिती सडी आहे तशी लिहून घ्यायची, 3 11 19 27. त्यानंतर त्यांना क्रमांक द्या. T1 बरोबर A बरोबर 3 पहिलं पद, T2 बरोबर 11, T3 बरोबर 19 आणि T4 बरोबर 27. हे तुम्हाला माहित आहे. आता हे 547 काय हेच बऱ्याच जणांना समजत नाही.
आता या अंकगणित श्रेणीचे कितवे पद, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला n ची किंमत विचारली, पदांची संख्या n ने दाखवतात, म्हणजे कंसातलं जे n आहे ना ते यांच्या सूत्रातलं n ते तुम्हाला विचारलंय. मग हे 547 येईल म्हणजे काय, हे शेवटचं पद येईल असं म्हणलंय. म्हणून या ठिकाणी टिंब लिहून कॉमा देऊन शेवटी या ठिकाणी 547 लिहा. म्हणजेच हे tn ची किंमत तुम्ही लिहिली की ही अंकगणिती श्रेणी आता तयार झाली. पहा इतकं महत्वाचं आहे. म्हणून मुद्दामून हे गणित या ठिकाणी मी घेतलेलं आहे की 547 ही किंमत नेमकी कशाची असते. बरेच जणांना n वगैरे घेतात, तर नाही, ही 547 येईल म्हणजे शेवटची संख्या कधी येईल, अशी किती पद घेतल्यावर येईल, म्हणजे n तुम्हाला या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे ते काढायचं. पहा ते तुम्ही इथेही लिहू शकता. तर आता यानंतर आपल्याला डी काढून घेऊया. T2 वजा T1 या एका छोट्या सूत्राने आपण हा काढलेला आहे. म्हणून सूत्र असा कंसात तुम्ही काढून द्या. आता 11 मधून 3 गेले, 11तून 3 गेले 8 राहील. म्हणजेच या अंकगणित श्रेणीचा सामान्य फरक, साधारण फरक 8 आहे. आता टीएनच्या सूत्रामध्ये तुम्हाला दिलेल्या सर्व किमती टाकून n ची किंमत शोधायची. कारण द्या टीएनच्या सूत्राला tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता tn म्हणजे शेवटची संख्या किती आहे, 547. पहा ती घ्यायची आहे. a ची किंमत पहिली संख्या 3 आहे, n आपल्याला माहित नाही तेच काढायचे, ते तसंच राहणार आहे. आणि d ची किंमत या ठिकाणी 8 आहे. पहा आता 547 बरोबर 3 ला 3 राहणार. आता या कंसाची वजाबाकी होत नसेल तर बाहेरच्या फरकाने त्याला गुणायचं असतं. 8 ने n ला गुणलं की धन 8n येईल आणि 8 ने ऋण 1 ला गुणलं की ऋण 8 येईल. आता पहा 547 बरोबर 3 अधिक 8n वजा 8 हे सोडवायचं कसं, तर 547 ला 547 आहे तसं लिहा. म्हणून असं म्हणा, बरोबरला बरोबर चिन्ह द्या. त्यानंतर आता 8n ला अगोदर लिहा आणि नंतर ह्या दोन्ही सर्व पदांचं पहा, दोन चिन्ह वेगळे आहेत, म्हणजे मोठ्या संख्येला ऋण चिन्ह असेल आणि दोन चिन्ह वेगळे दिसत असेल तर वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह द्या. म्हणजे 8 मधून, म्हणजे मोठ्या 8 मधून म्हणून ऋण चिन्ह. आता 8 मधून 3 गेले 5, अशा पद्धतीने ऋण 5 उत्तर येईल. त्यानंतर आता 8n ची किंमत मला काढायची आहे. मग हे ऋण मधले 5 आहे, त्या ठिकाणी डाव्या बाजूला बेरजेमध्ये जातात, ते तुम्ही असं मांडू शकता 8n बरोबर 547 अधिक 5. म्हणजे आता याची बेरीज तुम्हाला करायची. 8n बरोबर 552 अशी बेरीज येईल. म्हणजेच आता या ठिकाणी n ची किंमत काढायची, तर गुणाकारामध्ये 8 आहेत, या ठिकाणी भागाकारात जातात, विरुद्ध क्रिया होते, लक्षात ठेवा. आता 552 ला तुम्हाला 8 ने भागायचं. तर पहा 8 1 8, 8 7 48, म्हणजे या ठिकाणी 55 मधून 48 गेले तर 7 उरतात आणि इथं पुढे 7 येतात, 7 आणि 2 72 होते, 8 9 72. म्हणजे n ची किंमत विद्यार्थी मित्रांनो 69 येते. म्हणून शेवटी उत्तर तुम्हाला बॉक्स मध्ये लिहायचंय. म्हणजे काय, 3 11 19 27 या अंकगणित श्रेणीचे 69वे पद काय येईल, 547 येईल. याचा अर्थ की तुम्ही 3 11 19 27 म्हणजे या 8च्या फरकाने गेला तर तुम्हाला 547 ही संख्या 69व्या क्रमांकावरती पाहायला मिळेल, असा याचा अर्थ होतो. विद्यार्थी मित्रांनो, हवं ते पद पाहिजे असेल, आपल्याला पाहिजे ते पद मिळवायचं असेल तर ते मिळवण्यासाठी आपण टीएनच्या सूत्राचा वापर केला. शेवटचे पद काढण्यासाठी टीएनच्या सूत्राचा वापर केला. तो अगदी शाब्दिक उदाहरणापर्यंत कसा करायचा ते देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं. आता तुम्हाला एसएनचं सूत्र म्हणजे काय हे समजून घ्या. एसएन म्हणजे तुम्हाला हव्या त्या पदांची, पाहिजे त्या पदांची बेरीज काढायची असेल तर एसएनचं सूत्र कसं लक्षात ठेवायचं, कसं तयार होतं पहा, त्यासाठी तुलनात्मक अभ्यास करणं गरजेचं आहे. टीएनचं सूत्रातच एसएनचं सूत्र कसं लपलंय ते शोधूया. पहा आता एसएनचं सूत्र लिहिताना टीएनचं सूत्र थोडी जागा सोडून लिहा. ए अधिक कंसात n वजा 1 कंसाच्या बाहेर डी झालं. आता एसएनचं कसं तयार होतं बघा. आता एसएनचं सूत्र आहे ना, म्हणून लिहायचं एस एन बरोबर n/2 आणि तो चौकटी कंस घ्यायचा. त्या चौकटी कंसात एचा जो सहगुणक आहे तो तुम्हाला हाच 2 इतर घ्यायचा आणि चौकटी कंस बंद करायचा. झालं सूत्र तयार. पहा किती सोपं आहे. म्हणजे एसएन बरोबर n/2 चौकटी कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात ठेवू शकतो. सर्वच गोष्टी पाठ करायच्या नसतात. आता पहा त्यावरती एक उदाहरण आहे. एका अंकगणित श्रेणीचे पहिले पद 6 आहे व सामान्य फरक 3 आहे. बघा म्हणजे a ची किंमत 6 आणि d ची किंमत 3 आहे. तर यावरून s 27 काढा. म्हणजे यांच्या जागेवरती 27 किंमत आहे, आपण टीएनच्या सूत्रामध्ये पाहिले. आता दिलेल्या बाब या ठिकाणी लिहूया. T1 बरोबर a बरोबर 6, d बरोबर 3, n बरोबर 27. या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत. तुम्ही असं दिले आहे असं प्रश्नामध्ये द्या, अजून अट्रॅक्टिव्ह तुमचा पेपर वाटेल. आता काढायचंय काय तुम्हाला, त्याला प्रश्नचिन्ह द्या. s 27 बरोबर प्रश्नचिन्ह. कारण परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न लिहायचा नसतो, पण उत्तर मात्र इथून जर चालू केलं तर टापटीप अट्रॅक्टिव्ह आणि त्या पेपरमध्ये नक्कीच
इम्प्रेसिव्ह तो पेपर वाटतो. आता पहा एस चं सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. एस एन बरोबर एन छेद 2 चौकटी कंसात 2a अधिक एन वजा 1 गुणिले डी चौकटी कंस बंद, कारण सूत्र 10. आता पहा यामध्ये एनच्या किंमत लिहूया. एनच्या किमतीमध्ये तुम्हाला 27 दिसते, इथं 27 ला 27 पुढं 27/2 चौकटी कंसात 2. आता याची किंमत म्हणजे पहिलं पद किती आहे 6 आहे, म्हणजे 2 गुणिले 6 अधिक यांची किंमत तुम्हाला माहिती आहे 27 वजा 1 आणि डी तुम्हाला माहिती आहे फरक 3 आहे. बघा सर्व किमती लिहिल्यानंतर 27 ला 2 ने भागा. आता जर या संख्येला यांना 2 ने भाग जात असेल तर पॉईंट मध्ये घालू नका, तो आपण जसाच्या तसा लिहा. आता कंस कसं सोडवतोय बघा, मी एकच कंस आणणार आहे. 6 दुने 12 अधिक हा कंस सोडवल्यानंतर 27 मधून 1 गेले की 26 येईल. 26 आणि 3 चा गुणाकार होईल. आता या स्टेपला काय होणार आहे, 27/2 शेवटपर्यंत तसंच राहणार आहे कारण भागच गेलेला नाही पूर्ण. मग आता 12 अधिक 26 गुणिले 3 मध्ये अगोदर कंच्या भागोभावानुसार कंसाचा गुणाकार असतो, नंतर त्यामध्ये 12 मिळवायचे, म्हणजे 26 त्रिक या ठिकाणी तुम्हाला लिहायचे 78. 26 चा पाड्यात नसेल तर गुणाकार करा. आता 78 आणि 12 यांची तुम्हाला बेरीज करायची आणि त्याला 27/2 ने गुणायचं. मग त्यांच्या बेरीजला आता 27/2 ने गुणण्यासाठी आधी बेरीज करावं लागेल. 78 आणि 2 किती 80 आणि वरचे 10 90. पहा तुम्ही असं ट्रिक वापरून करू शकता. आता 90 ला 2 ने भाग देऊ शकतो, म्हणजे 90 चा निम्म होणार आहे. 45 गुणिले 90 म्हणजे 45 चा भाग गेला. आता 27 गुणिले 45 हा गुणाकार करताना 45 चा पाडा येत नाही, पण 27 चा तरी यायला पाहिजे. 10वीचे विद्यार्थी नाही आला तर गुणाकार करायचा. बघा वेळ वाचवायचा असेल तर पाडे पाठ करा, लक्षात ठेवा. आता 27 5 किती 135, हा 4 13. आता 27 चौक किती 108, 108 आणि 13 121. पहा म्हणजेच यस 27 म्हणजे त्या 27 पदांची बेरीज 1215 आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी वाक्य लिहायचं यस 27 बरोबर 1215 किंवा 27 पदांची बेरीज 1215 आहे. विद्यार्थी मित्रांनो, टीएन आणि एसएनचं सेपरेट सूत्र कसं वापरायचं ते आपण पाहिलं, परंतु आता परीक्षेमध्ये अशाही पद्धतीचं उदाहरण येऊ शकतं की ज्यामध्ये तुम्हाला टीएन आणि एसएनचा एकाच उदाहरणामध्ये वापर कसा करायचा. तर पाहूया टीएन आणि एसएनचं सूत्र कसं वापरायचं. त्यासाठी समजून घ्यावा लागेल प्रश्न. 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्याची बेरीज किती येईल. हा बेरीज विचारले म्हणजे लगेच तुमच्या डोक्यात येतं की एसएनचं सूत्र वापरायचं नाही, पण अरे किती पदांची बेरीज आहे, पद माहिती आहेत का नाही. हवं ते पद काढण्यासाठी अगोदर टीएनचं सूत्र वापरावं लागणार आहे. मग त्यासाठी टीएन काढण्यासाठी अगोदर काय पाहिजे, अंकगणिती सडी तयार करा. 1 व 140. आता पहा 1 व 140 म्हणजे काय, 1 आणि 140च्या मधल्या यांच्या दरम्यानच्या संख्या विचारल्यात, म्हणजे तुम्ही 1 आणि 140 ही शेवटच्या कड्याच्या 2 संख्या नाही पकडू शकणार. म्हणजे आता पहा 4 ने भाग जाणारी पहिली संख्या तुम्हाला माहित पाहिजे 4 आहे, फरक 4 चा असणारे 4 ने भाग जातो म्हणून 4 8 12 टिंब. आता शेवटची संख्या 140 घ्यायची नाही कारण दरम्यान आहे, म्हणून 140च्या पाठीमागचं ज्याला 4 ने भाग जाणारी संख्या आहे ती 136 येणारे विद्यार्थी मित्रांनो, ती तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे ही अंकगणिती सडी तयार करा. त्यानंतर त्यांना नंबर द्या. T1 बरोबर A बरोबर 4, T2 बरोबर 8, T3 बरोबर 12 आणि शेवटची संख्या Tn बरोबर संख्या घ्यायचीच विद्यार्थी मित्रांनो, नाही घेतली तर आपलं उत्तर येणार नाही. आता यातला फरक काढूया लगेच. T2 वजा T1 म्हणजेच फरक येईल 8 मधून 4 गेले 4, म्हणजेच या ठिकाणी 4 ने भाग जाणार आहे, 4चाच फरक येणार आहे. आता तुम्हाला 4 ने भाग जाणारी एकूण संख्या काढण्यासाठी म्हणजे अगोदर n शोधावं लागेल. nच तुम्हाला काय काढणार आहे, 4 ने भाग जाणारी एकूण संख्या किती त्या शोधायला मदत करणार आहे. मग tnचं सूत्र लगेच वापरा. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d, कारण द्या सूत्र. आता यामध्ये किंमत टाका सूत्रामध्ये. tn ची किंमत म्हणजे शेवटची संख्या या ठिकाणी तुम्हाला लिहायची 136. ए म्हणजे पहिली संख्या 4 ने भाग जाणारी 4 आहे, अधिक n आपल्याला माहित नाही तेच तर शोधायचे आपल्याला. डी या ठिकाणी 4 आहे. आता शोधा बघा 136 ला 136 बरोबरला बरोबर 4 ला 4. आता हा कंस या ठिकाणी गुणावं लागणार आहे कारण यांची वजाबाकी होऊ शकत नाही. n माहितच नाही तर गुणाकार आपल्याला करावंच लागणार आहे कारण वजाबाकी होणार नाही. 4 गुणिले n यांची बेरीज धन 4 येईल आणि 4 आणि ऋण 1 चा गुणाकार ऋण 4 आहे. बघा धन 4 आणि ऋण 4 कॅन्सल होणार आहे कारण 4 मधून 4 गेले काय 0 येतं, म्हणजेच या ठिकाणी 4n बरोबर 136 असं या ठिकाणी समीकरण मिळतं. आता या ठिकाणी आपल्याला हेच आहे n ची किंमत. n ची किंमत काढताना हे गुणाकारातले 4 छेदस्थानी भागाकारात 136 च्या खाली जाते. 4 ने 136 ला भाग घालावा म्हणजे n ची किंमत मिळेल 4 1 4. बघा 4 त्रिक 12 1 राहिला 16 झाले 4 चौक 16 म्हणजे 34. म्हणजे अशा
34 संख्या आहेत ज्या की 1 आणि 140च्या दरम्यान की ज्यांना 4 ने भाग जातो. काही आलं. आता 4 ने भाग जाणाऱ्या संख्या माहित झाल्या म्हणजे तुम्हाला यस यांच्या सूत्रात यस 34 काढायचंय. यस यांची किंमत 34 ठेवायला लागेल ना. यस यांचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. यांच्या जागेवर 34 ठेवायची आणि यस यांचं सूत्र वापरायचं. आता यस यांचं सूत्र वापरताना एस एन बरोबर एन छेद 2 चौकटी कंसात 2 अधिक एन वजा 1 गुणिले डी. आम्ही सांगितलं रे कसं सूत्र हे तयार करायचंय. ही यांच्या सूत्राचीच कॉपी कशी करायची पहा. फक्त इथं एन छेद 2 आणि 2 घ्यायचं बस आणि चौकटी कंस द्यायचं. आता जिथं जिथं एन आहे तिथं 34 ठेवा आणि कंसात ए ची किंमत पहा 4 आहे, एन ची किंमत 34 आहे आणि फरक या ठिकाणी 4 आहे. बघा आता सूत्रात किंमत टाकूया. टाकल्यानंतर 34 ला 2 ने भागा म्हणजे 17, तरी 17 दुने 34, 17चा भाग बसणार आहे. आता एकच कंस करा, 2 चौक 8, हा छोटा कंस वजाबाकी करत आहे. 34 मधून 1 गेले 33, त्याला 4 ने गुणा. 17 ला 17 गुणिलेला गुणिले कंस सोडवताना बघा 33 चौक अगोदर करा, 4 त्रिक 12 हाताला 1, 4 त्रिक 12 1 13 म्हणजे 132. त्यात 8 मिळवा म्हणजे 17 आणि 132 आणि 8 यांची बेरीज येईल 140. यांचा गुणाकार खूप सोपा आहे कारण शून्याचा गुणाकार शेवटी शून्य येतो. फक्त 17 ने 14 किंवा 14 ने 17 तुम्ही गुणा. आता मी 17 ने गुणतो. 17 चौक 68, हातच्याले 6, इथे राहिले 8, 17 1 17, 17 आणि 7 23. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ज्या 34 संख्या आहेत ना की ज्यांना 4 ने भाग जातो, ज्या की 1 आणि 140 दरम्यान आहे, त्यांची बेरीज 2380 असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं लिहायचंय 1 व 140 यांच्या दरम्यान 4 ने भाग जाणाऱ्या निश्चित संख्यांची बेरीज 2380 आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे मिश्र उदाहरण टीएन आणि एसएन चं अगदी सोप्या पद्धतीने पाहिले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रमागत पदांची बेरीज या टाईपचा देखील प्रश्न या प्रकरणामध्ये विचारतात जो की परीक्षेमध्ये येऊ शकतो. मग ते 3 क्रमागत पदांची बेरीज असेल, 4 क्रमागत पदांची बेरीज असेल किंवा 5 क्रमागत पदांची बेरीज असेल. मी या ठिकाणी उदाहरणासाठी तुम्हाला रिव्हिजन मध्ये 3 क्रमागत पदांच्या बेरीजचा प्रश्न घेतलेला आहे. आता मला सांगायचं काय आहे की बेरीज म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एसएनचं पट दिशेने सूत्र येतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो नाही, एसएनचं सूत्र या ठिकाणी वापरायचं नाही कारण हे क्रमागत शब्द आहे, तो महत्वाचा आहे, त्याच्यावर फोकस करा. क्रमागत शब्द आला की तुम्हाला ते 3 क्रमागत पदे त्यांनी दिलेली असतात, जे की या 3 क्रमागत पदे या प्रश्नात ए वजा डी, ए आणि ए अधिक डी अशीच त्यांनी मानायला सांगितलेले असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला मानायचे आणि आपला हा प्रश्न सोडायचा. बघूया प्रश्न काय. तर एका अंकगणित सडीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 30 आणि त्यांचा गुणाकार 360 आहेत, तर ती पदे काढा. मग समजा मध्ये लिहायचं उत्तर कारण आपल्याला ती मानायची. समजा 3 क्रमागत पदे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी आहे. पहा आता ही 3 पदे तुम्हाला लिहिल्यानंतर मग पहिल्या अटीनुसार 2 अटी आहेत. पहिली अट म्हणजे पहिलं वाक्य 3 क्रमागत पदांची बेरीज 30 ही पहिली अट, इथपर्यंत लिहूया आपण अगोदर पहिल्या अटीनुसार. बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आणि त्यानुसार प्रश्न सोडवायला घ्यायचा. आता पहा 3 पद कोणती आहेत आपली. पहिलं पद ए वजा डी ए अधिक दुसरं पद त्यामुळे मिळवा ए अधिक तिसरं पद मिळवा ए अधिक डी आणि त्यांची बेरीज लिहा 30. त्यानंतर पहा डाव्या बाजूला ऋण डी आणि धन डी विरुद्ध चिन्ह असलेली समान पद कटतात म्हणजे डी चा लोप होईल. 3 ए या ठिकाणी शिल्लक राहतील म्हणजे यांची बेरीज 3 ए बरोबर 30 अशी होईल. आता हे सोडवूया. ए चा सहगुणक 3 छेदामध्ये जाईल म्हणजे 30 ला 3 ने भागा, 3 1 3 3 10 30 म्हणजे ए ची किंमत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 10 भेटेल. आता दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला पहा दुसरी अट काय सांगते ती लिहायची आहे. म्हणजे दुसरं वाक्य पहा 2 अटी असतात या प्रश्नामध्ये. त्यांचा गुणाकार, त्यांचा म्हणजे काय, त्या 3च पदांचा गुणाकार. आता गुणाकार करताना ही पद कंसात घ्या. ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर 360. ठीक आहे. आता त्यानंतर बघा आता याला सेपरेट करतो. डायरेक्ट या ठिकाणी याची किंमत टाकायची नाही कारण इथं आपलं कॅल्क्युलेशन चुकतं. तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, ए बाजूला घ्यायचं आणि हे जे 2 कंस पहा मी आता यांना एकत्र या ठिकाणी शेजारी शेजारी लिहितोय. फक्त एवढंच बदल आहे, बाकी मी काहीच बदल केलेला नाही. हे करण्याचं कारण तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्गाचं सूत्र माहित असेल तर त्याचा विस्तार येतो. एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा डी. तसंच पहा या ठिकाणी ए वजा डी आणि ए अधिक डी झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सूत्र तयार करता येतं. एच्या जागेवर लिहिलं, गुणिलेलं गुणिले लिहिलं. आता या 2 कंसाचा जर तुम्ही गुणाकार केला तर ए गुणिले ए
ए चा वर्ग वजा अधिकचा गुणाकार वजा आणि डी गुणिले डी डी चा वर्ग असं आपल्याला मांडता येतं. पहा म्हणजे या दोन कंसाचा गुणाकार हा ए वर्ग वजा डी वर्ग मिळतो असं तयार करून घे. आता ए ची किंमत तुम्ही ठेवायची म्हणजे सोपी जाणार. पहा आता ए ची किंमत ठेवली तर काय होणार आहे, इथं म्हणायचं ए ची किंमत ठेव. आता ए ची किंमत कोणती आहे, जे की 10 आपल्याला आलेली आहे ना पहिल्या अटीमधून, ती ठेवा. 10 गुणिले आता इथं मोठा कंस घेतो, त्यात ए चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग वजा डी चा वर्ग असं व्यवस्थित या ठिकाणी लिहायचं. बरोबर 360. आता हे गुणाकारातले 10 ने हा पूर्ण कंस गुणायची आवश्यकता आहे का नाही, या 10ला डायरेक्ट तिकडे पलीकडे न्या भागाकारामध्ये. म्हणजेच काय होईल, 10 चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 360 भागिले 10. एक स्टेप होईल ना, 0 0 कॅन्सल म्हणजे 36 राहील. आता 10 चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 36. 10 चा वर्ग 100 होईल, वजा डी वर्गला वजा डी वर्ग बरोबर 36. आता आपल्याला डी ची किंमत काढायची, पण आता ही तुम्हाला माहिती आहे डी ची किंमत आपल्याला धन मध्ये काढावी लागते. मग डी ला पलीकडे नेलं आपण तर या 36 ला अलीकडे आणावं लागेल. पक्षांतराचा नियम आहे, संख्या एका बाजूला यायला पाहिजेत. म्हणजे मी या ठिकाणी डी वर्ग ची किंमत पलीकडे गेल्यामुळे धन झाली, म्हणून 36 ला आता 100 कडे आणण्यासाठी 36 ची धन किंमत या ठिकाणी ऋण होणार, म्हणजे 100 मधून 36 वजा होईल. 100 मधून 36 गेले तर 64 राहतील. डी चा वर्ग बरोबर 64. आता वर्गमूळ काढल्याशिवाय डी ची किंमत मिळणार नाही, म्हणून दोघा वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंचे वर्गमूळ तुम्हाला घ्यायचे असतं. वर्गमूळ नेहमी तुम्हाला माहिती आहे कोणत्याही संख्येचे वर्गमूळ दोन चिन्हात असतात, एक धन आणि एक ऋण. म्हणजे 64चे वर्गमूळ एक तर धन 8 आणि ऋण 8 मिळतं. मग आता या ठिकाणी तुम्हाला ए ची किंमत पहिल्यांदा 10 भेटली व डी ची किंमत यातली एकदा धन घेऊन आपण ती पद लिहूया. तर पहिलं पद आपलं ए वजा डी होतं. तर पाहता त्या ए वजा डी या पहिल्यामध्ये पदात ए आणि डी च्या किमती टाकूया. 10 वजा 8 म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या तुम्हाला 2 भेटली. मी त्याला गोल करतो लक्षात येण्यास. त्यानंतर दुसरं पद तुमचं ए किती होतं, 10च आहे, मग तेच तुमचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरं पद ए अधिक डी म्हणजे ते त्या दोन पदांची बेरीज आपल्याला करायची. पहिलं पद या ठिकाणी तुम्हाला 10 आहे आणि डी चा फरक तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे, जो की आपल्याकडे बघा आत्ताच आपण काढलेला आहे. किती 8 म्हणजे 10 आणि 8 18. अशा पद्धतीने ही तीन पद आपल्याला भेटतात. काय 2 10 आणि 18. आणि जर आपण डी ची किंमत बघा, ए ची किंमत 10 व डी ची किंमत आपण जर या ठिकाणी ऋण 8 घेतली तर काय होईल, फक्त तेच उतरत्या क्रमाने तुम्हाला उत्तर मिळतील. बघा जास्त काय फरक पडणार नाही. ए वजा डी यामध्ये किंमत टाकूया 10, हे वजा चिन्ह सूत्रातलं, डी ची किंमत या ठिकाणी ऋण आहे ते कंसात जाईल. मग हे 10 ला 10 आणि ऋण ऋणाची बेरीज होते, ऋण ऋण चिन्ह म्हणजे 10 आणि 8 18. बघा 18 हे तेच राहणार आहे 10. तिसरं पद अधिक डी म्हणजे 10 हे अधिक आणि कंसात हे वजा 8 म्हणजे 10 तून 8 गेले 2 राहणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, तर ती 3 क्रमागत पदे अनुक्रमे काय असेल 2 10 18 2 10 18 किंवा 18 10 2 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी टीएन आणि एसएन या दोन्ही सूत्रांवरील अतिशय महत्वाची दर्जेदार उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या अगदी अचूक शेवटच्या स्टेप पर्यंत कशा पद्धतीने लिहायची, कशी सोडवायची सगळी माहिती या ठिकाणी सांगितली. जरी काही उदाहरणं तुम्हाला डाऊट्स असतील, त्याबद्दल काही शंका असतील, कुशंका असतील तर नक्की कॉमेंट करून विचारा. नक्कीच त्या मी सोडण्याचा प्रयत्न करेल. आणि लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.